अंदाज तोच वृत्त नव्हे। राज्यातील पहिले वाचन संस्कृती साहित्य संमेलन वर्ध्यात। ग्रंथदिंडीने झाली वाचन संस्कृती साहित्य संमेलनाला सुरुवात। राज्यातील पहिले वाचन संस्कृती साहित्य संमेलन वर्ध्यात होत आहे। मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई व लोक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली वाचन संस्कृती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले। 29 व 30 नोव्हेंबर रोजी करण्यात आले। आचार्य विनोबा भावे साहित्य नगरी लोक महाविद्यालयात हे संमेलन होत आहे। या निमित्ताने आज वर्ध्यात लोक महाविद्यालयातून ग्रंथदिंडी काढण्यात आली। शहरातील विविध भागातून ही ग्रंथदिंडी काढण्यात आली आहे। या ग्रंथदिंडीमध्ये संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक, कवी, समीक्षक प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मुंढे, लोकशिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार हे सहभागी झाले। विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला। याची आज गरज बनलेली आहे। ग्रंथदिंडींची गरज बनलेली आहे, ग्रंथांची गरज बनलेली आहे, वाचनाची गरज बनलेली आहे, संस्कार रुजविण्याची गरज बनलेली आहे। आणि हे सगळं जे आहे कामकाज हे गाव पातळीवर पर्यंत आपल्याला न्यायचं आहे, कारण जडणघडण याच माध्यमामधून होतो। त्याकरता याची गरज आहे। सगळे लोक बघतायत, अनुभव करतायत आणि आत्मसात पण करतात। म्हणून कृतीतून तो सगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजनाचा हा हेतू आहे की ग्रंथदिंडीच्या माध्यमामधून सुद्धा पुष्कळ काही घेता येतं, बोध घेता येतं। या ग्रंथदिंडी आणि हे जे वाचन संस्कृती साहित्य संमेलन जे आहे हे खऱ्या अर्थानं या युवा पिढीसाठीच याचं आयोजन आहे। कारण युवकांपर्यंत जर वाचनाची गोडी लागली, आज जो काही युवक इलेक्ट्रॉनिक माध्यम याच्यामध्ये गुरफटलेला आहे, तर त्याला पुस्तकाची आवड निर्माण व्हावी आणि सुदृढ समाज जो काही आहे तर तो वाचनातूनच घडत असतो। वाचन हे माणसाला एका समृद्धीकडे नेणारं असतं आणि म्हणून ही जी काही ग्रंथदिंडी आहे तर याच्यामधून समाजाला असा एक संदेश द्यायचा आहे की ग्रंथाकडे वळा। तुम्ही आधुनिक साधनं जे काही आहे त्याचा वापर करा। आधुनिक साधनांमध्येही वाचनाची माध्यम आहेत, परंतु पुस्तक जे काही मनावर संस्कार करते त्या पद्धतीनं हे इलेक्ट्रॉनिक माध्यम जे काही आहे हे क्षणिक तुम्हाला आनंद देतात, परंतु पुस्तक हे जे काही आहेत हे कालातीत असतात आणि ते त्याचे संस्कार जे काही आहेत मनावर इतके काही खोलवर रुजलेले असतात की त्याच्यामधून एक सक्षम समाज आणि एक सक्षम माणूस घडतो। म्हणून या ग्रंथदिंडीचं आयोजन आम्ही केलेलं आहे। दिंडीच्या माध्यमातून आज तंत्रज्ञानाच्या युगामध्ये क्षीण होत चाललेली जे वाचन संस्कृती आहे आणि पुस्तकांचा जो सहवास आहे तो तरुण पिढीमध्ये पुढच्या पिढीमध्ये रुजावा, त्यांना पुस्तकाची सहवास लाभावा आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठी ग्रंथदिंडीचे आयोजन आम्ही केलेले आहे।